Cancer Healer Center, a new beginning. वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। उद्धव ठाकरेंची सेना आज बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नाही। वक्फची जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नावं जाहीर करा। वक्फची संपत्ती उद्योगपतींना घेता येण्यासाठीच विधेयक आणलं, संजय राऊतांचा आरोप। वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती, लोकांनी ती संपत्ती मशिदी आणि दरगाहाला दिली। आमची जमीन सरकारला हडप करायची, अबू आझमींचा आरोप। वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको या अटीवर चंद्राबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा। वक्फ बोर्ड विधेयक संविधानाच्या विरोधात, सभागृहात विचार मांडू, विरोधातच मतदान करू। सर्व विरोधी पक्षांनी एकत्र राहिलं पाहिजे। काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात मतदान करणार, सूत्रांची माहिती। राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचा सस्पेन्स वाढला। वक्फ सुधारणा विधेयकाला ठाकरेंनी समर्थन द्यावं, ठाकरे विरोधात गेले तर राहिलेले कार्यकर्तेही त्यांना सोडतील, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यानं मुस्लिम बहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी। दादागिरी खपवून घेणार नाही, टायरमध्ये घेऊन ठोकून काढा असं पोलिसांना सांगेन, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना दम। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक संघटनेकडून घोषणाबाजी, नागरगोजे शिक्षकाच्या आत्महत्येसंदर्भात घोषणा। अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन आले होते, दमानी यांचा गौप्यस्फोट। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल, महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक, अंजली दमानिया यांनाही बैठकीचं निमंत्रण। दिशा सालियान प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणी, प्रकरण मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग करा, ॲडव्होकेट निलेश ओझा यांची मागणी। Cancer Healer Center, a new beginning.